हॅलो गाईज, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे की एका डेटमधनं आपण डे मंथ वगैरे कसं वेगळं करू शकतो. आता जे आपण बघणार आहे ते आपण बघणार आहे की याच्यामध्ये क्वार्टरली कसं तुम्ही काम करू शकता. क्वार्टरली म्हणजे एक क्वार्टर म्हणजे 3 मंथ असते. 3 मंथचा एक क्वार्टर, वार्षिक 4 क्वार्टर असते. तसे खूप सारे लोक जे असतात किंवा फायनान्स कंपन्या वगैरे असतात किंवा बँक्स असतील, तर इथे जो रिझल्ट पाहिला जातो तो क्वार्टरली कॅल्क्युलेट होतो की दर क्वार्टरमध्ये काय त्यांचा परफॉर्मन्स आहे. सो त्यासाठी क्वार्टर्सचा उपयोग होतो. तो सिम्पली आपल्याला याच याच्यामध्ये न्यू कॉलम क्रिएट करायचा आहे एक. आता ऑब्वियस जसं तुम्ही डे वेगळा केला ॲज अ डेट टेबल मधनं, त्याचप्रमाणे आपण क्वार्टर पण वेगळा करू. क्वार्टरसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले जे नाव टाकायचे ते टाकू शकता. इज इक्वल टू यहाँ पे इथे तुम्हाला क्वार्टर सिलेक्ट करायचा आहे. नंतर डेट मधनं डेट कॉलम, देन ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. सो इथे फर्स्ट क्वार्टर आहे, सेकंड क्वार्टर आहे, इथे तुम्हाला दिसून जाईल प्रत्येक इयर वाईज तुम्हाला. आता यामध्ये आणखीन एक आहे, इथे न्यू क्वार्टर करतो, न्यू कॉलम्स करतो. यामध्ये जर आपल्याला Q1, Q2, Q3 किंवा किमान क्वार्टर आहे किंवा हे डेट पण दिसू शकते, असं जर तुम्हाला करायचं असेल तर क्लायंटचं काहीतरी वेगळं म्हणणं असते, तर त्यासाठी आपण हे करू शकतो. क्वार्टर इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्ही इथे क्यू घ्या. ओके, त्यानंतर सिम्पली अँड वाले फीचर्स यूज करा इथे. त्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट यूज करायचा आहे. त्यानंतर फॉर्मॅट मध्ये डेट टेबल अँड देन सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये क्यू टाईप करा अँड देन ब्रॅकेट क्लोज. हा सिंपलचा फॉर्म्युला आहे. देन एंटर. यामध्ये काय होईल, सॉरी, नेम हे जे असते हे तुमचं इथे वेगळं असलं पाहिजे. प्रत्येक एका टेबलमध्ये कॉलमचा नेम सेम तुम्ही नाही टाकू शकत पॉवर BI मध्ये. सो इथे आता Q1, Q2 म्हणजे कुठला क्वार्टर आहे, क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर फर्स्ट, सेकंड, हे इथे तुम्हाला दिसते. यामध्ये आणखीन तुम्ही एक करू शकता. यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल इयर वाईज तुम्हाला नंबर पाहिजे, तर इयर वाईज तुम्ही नंबर पण घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला न्यू कॉलम्स क्रिएट करावं लागेल. आता इथे परत इयर, क्वार्टर नंबर घेऊ आपण, इज इक्वल टू सिंपल आहे फॉर्म्युला. INT नावाचं फंक्शन्स आहे, हा फंक्शन्स यूज करायचा आहे. देन तुम्हाला इथे फॉर्मॅट घ्यायचं आहे, जे आपण घेतलेलं आहे त्यामध्ये डेट टेबल मध्ये डेट कॉलम सिलेक्ट करायचा आहे. सिंपल एक कॉमा द्या फक्त आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जसं तुम्हाला पहिल्यांदा क्यू पाहिजे म्हणजे क्वार्टर पाहिजे, त्यानंतर 4 वेळेस Y टाईप करा, ब्रॅकेट इथे क्लोज करा, देन एंटर द्या. बस एकदम सिंपल. जे तुम्ही पहिले केलेलं होतं तेच सेम जशाला तसं करायचं आहे. तर इथे दिसते फर्स्ट आहे, सेकंड आहे, किंवा याला आणखीन एक्सप्लेनेशन तुम्हाला जर द्यायचं असेल. ओके, सो नेम वाईज हा झाला नंबर वाईज. आता नेम वाईज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण करू शकता. इथं नेमसाठी इज इक्वल टू सगळ्यात पहिले फॉर्मॅट सिलेक्ट करायचा. त्यानंतर डेट टेबलमध्ये डेट कॉलम घ्यायचा. ओके, सिंपलचा एक कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुम्ही इथं YYY घेऊ शकता. त्यानंतर हा ब्रॅकेट क्लोज करायचा, परत अँड घ्यायचा. ओके, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये क्यू टाईप करा इथे, सॉरी, परत एक अँड घ्या आणि फॉर्मॅट, परत डेट टेबल मधला डेट कॉलम आणि त्यानंतर एक सिंगल कॉलम देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये क्यू टाईप करा, देन ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. यामध्ये काय होईल, तुमचं क्वार्टरली नेम सुद्धा येऊन जाईल. म्हणजे
1910चा क्वार्टर कोणता आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे. जर तुम्हाला हा इयर जो आहे तो नंतर पाहिजे आणि Q1, तर इथला हा जो फॉर्म्युला आहे हा शेवटी टाकून द्या तुम्ही. ओके, यानंतर एक कॉमा देऊन हा फॉर्म्युला इकडे टाईप करा. सो तो तिकडे तुमचा होऊन जाईल. सो यामध्ये आपण क्वार्टरली कसं एका डेट पासून वेगवेगळं करू शकतो, हे आपण याच्यामध्ये सगळं पाहिलेलं आहे. सो डॅक्स यूज करून तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे शिकवण्याचं कारण होतं. येस, थँक्यू गाईज.